काव्य उठवणार आहे करप्शन विरोधात आवाज. काव्याच्या ह्या प्रयत्नाला यश येणार का आणि याच्यामध्ये पार्थने काव्याला साथ द्यायची ठरवलेली आहे. काव्य जे काही करते ते करूनच दाखवते आणि करप्शनचा चेहरा ती सगळ्यांसमोर आणणार. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्या थेट नंदिनीला प्रश्न विचारते आणि तिला म्हणत असते, ताई तुझं मिसकॅरेज तर झालं नाहीये ना, असं म्हणत ती तिच्या पोटाला हात लावत असते आणि नंदिनी तिचा हात बाजूला काढते. त्यानंतर काव्या नंदिनीचा हात घेऊन स्वतःच्या डोक्यावरती ठेवते आणि नंदिनीला शपथ घालते आणि म्हणत असते, खरं सांग ताई, माझी शपथ घे आणि तुझं मिसकॅरेज झालं नाही हे मला सत्य सांग. त्यानंतर नंदिनी म्हणते, असं कुठलीही गोष्ट झालेली नाहीये माझ्या बाबतीत, माझं मिसकॅरेज झालं नाही. तरीसुद्धा काव्याच्या मनामध्ये डाऊट असतात आणि ती सगळी घडलेली घटना पार्थला सांगत असते आणि त्यानंतर म्हणत असते, काहीतरी घोळ नक्कीच आहेत, कारण ताईने मला पोटाला हात लावण्यापासून थांबवलेलं आहे. त्यानंतर इकडे नंदिनी जीवाला सगळं काही सांगून टाकते आणि कशा प्रकारे काव्य तिच्यावरती संशय घेत होती हे सुद्धा नंदिनी जीवाला सांगते आणि त्यानंतर त्या दोघांना काय करावं हे सुचत नाहीये. तर काव्या मात्र गप्प बसणार नाही ह्याची गॅरंटी नंदिनीला आहे आणि नंदिनी म्हणत असते, काव्याला माझ्यावरती संशय आलेला आहे आणि काव्या मुळापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती शांत बसणार नाही. मला तिचा स्वभाव चांगलाच माहिती आहे. नंदिनी जीवाला सांगत असते की आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला हवेत. पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.